दोन डोळे. तसंच झालं म्हटले, एक पुत्र सुद्धा मला नव्हता, पण आता मात्र 2 पुत्र मला देवाच्या कृपेने प्राप्त झाले. धुंदुलीच्या जवळ आत्मदेव महाराज गेले, तिच्या मांडीवरचं बाळ घेतलं आणि सांगितलं, या बाळाचं नाव मी ठेवणार, माझं नाव आहे आत्मदेव, आणि मग या बाळाचं नाव मी ठेवणार ज्ञानदेव. धुंदुली हो थांबा, 9 महिने 9 दिवस मी आपला सण करायच्या आणि तुम्ही तुमचं नाव द्यायचं, अजिबात होणार नाही. आता यातनं सण केले होते का हिने? नाही. आता मी यातना सण केल्यात म्हणून मी माझ्या बाळाचं नाव माझ्या नावावरूनच ठेवणार. आता धुंदुली तिच्या नावावरून तिच्या मुलाचं नाव ठेवते. माझं नाव म्हणले, माझं नाव धुंदुली, आणि मग माझ्या पुत्राचं नाव आहे धुंदुकारी. नामकरण झालं महाराज. धुंदुकारी कधी कुठे नाव ऐकलं नाही ना तुम्ही? कुणी ठेवू पण नका बरं का. आम्ही एका गावामध्ये ऐकलं महाराज, सहज बोलता बोलता मी विचारलं, तुमच्या गावात म्हणजे रावण आहे का म्हणलं नाव. रावण कोणाचं? एक जण उभा राहिला ना, आहेत ना महाराज, बादाडी कंपनी, रावण महाराज बादाडी. रावण सुद्धा नाव आहे म्हटलं, कारण रावण चांगला होता महाराज. रावणाचा चांगुलपणा सांगेल पण आता रामायणामध्ये गेलो. गोपाल कृष्ण भगवान की, राधा राणी सरकार की, श्रीमद भागवत महापुराण की. त्या मुलाचं नाव ठेवलं धुंदुकारी, आणि बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे गोकर्ण महाराज मात्र जसे 5 वर्षाचे झाले तसं त्यांचा नित्यक्रम होता. दररोज पहाटे उठावं, कराग्रे वस्ते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम. त्याच्यानंतर माता पित्यांचं दर्शन घ्यावं, देवपूजा करावी, दररोजचा नित्य नियम करावा, हरिपाठ म्हणावा, काकडा म्हणावा. आणि इकडे धुंदुकारी महाराज मात्र दुपारी 12 वाजता उठायचे. दुपारी 12 वाजता उठायचे. कधी कधी आपल्या सुद्धा घरी आजूबाजूला आपण पाहतो 20-20, 25-25 वर्षाची मुलं सकाळी उठत नाही, पहाटे उठत नाही, डायरेक्ट 10च्या पुढे, 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता. म्हणजे आमचा मुलगा खूपच लाडायचा आहे. लाडायचा आहे मग किती वाजता उठतो? म्हणजे 11 वाजता सकाळी. वा, म्हणजे 11 वाजता कसं काय तुमचा मुलगा दररोज उठतो? म्हणजे रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत तो काय करतो? व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम. मग 3-3 वाजेपर्यंत जागलेला मुलगा सकाळी किती वाजता उठेल? मोबाईलचा उपयोग करायचा, मोबाईल वापरायचा, पण मोबाईल मधून काय घ्यावं? त्या मोबाईल मधून सुद्धा खूप काही शिकण्यासारखं आहे. मोबाईल मध्ये अनेक प्रकारच्या भागवत कथा आहेत. रामचे राजे जे आहेत यांनी मोबाईलचा उपयोग कसा केला? राजेजी जैन यांच्याकडे मोबाईल आहे, यांनी मोबाईलचा उपयोग कसा केला? सगळं जग महाराज त्यांच्या मोबाईल द्वारे ही कथा लाईव्ह पाहत. सगळं जग बर का. जगामध्ये कुणीही जरी हा मोबाईल काढला आणि कथा ज्ञान प्रबोधन या चॅनेलला सबस्क्राईब केलं आणि पाहिलं तर ही कथा देखील त्याला पाहायला मिळते. मोबाईलचा उपयोग कसा करायचा महाराज, कुठे करावा हे देखील आपल्याला कळलं पाहिजे. मग मात्र त्या स्वभावाचं वर्णन सुखजी महाराजांनी शौनक मुनींना सांगितलं. संकादेवी मामांनी नारदजींना सांगितलं. आनंद नावाच्या घाटावरती कथा आहे. म्हणजे तो गोकर्ण हा ज्ञानी निघाला आणि धुंदुकारी महाखल निघाला, चोरी करणारा निघाला. बघता बघता दिवसामागून दिवस जाऊ लागले. गोकर्ण पंडित झाला आणि हा चोर निघाला, महाखल निघाला. आणि महाखल निघाल्या बरोबर आपल्या कथेमध्ये ब्रेक करायची का महाराज? ठेवायची के? आणि कथा गोपाल कृष्ण भगवान की. बऱ्याच जणांना वाटलं असं महाराजांच्या कालपासून कथेमध्ये येतो पण ब्रेकच नाही. ब्रेक होईल ना महाराज, ब्रेक होणार पण थोड्या वेळा. गोपाल कृष्ण भगवान की, राधा राणी सरकार की. एक सुंदर असं भजन